प्रकरणामधून विजयी झालेले पहिल्यांदाच लोकसभा लढवलेले नारायण राणे या सोहळ्यासाठी आता उपस्थित। गेल्या वेळेला केंद्रीय मंत्री असलेले नारायण राणे यांना मात्र यावेळी या मंत्रिमंडळामध्ये स्थान देण्यात आलेलं नाही। गेल्या मंत्रिमंडळामध्ये मात्र केंद्रीय लघु सूक्ष्म मंत्री म्हणून राणेंना संधी देण्यात आली होती। महात्मा गांधी carried with him a little salt to add to यावेळी राज्यातून जर पाहायचं झालं तर नारायण राणे त्याचबरोबर भागवत कराड यांना संधी देण्यात आलेली नाही। तर नव्यानं महाराष्ट्रातून प्रतापराव जाधव, रक्षा खडसे त्याचबरोबर मुरलीधर मोहोळ यांना मंत्रिपदाची संधी देण्यात आली आहे। तर नरेंद्र मोदी यांच्यासोबत जे मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत ते सर्व मान्यवर आता व्यासपीठावर आहेत। त्यामध्ये अमित शहा, नितीन गडकरी, एस जयशंकर त्याचबरोबर निर्मला सीतारामन, अश्विनी वैष्णव यांच्यासह अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत। तर मुकेश अंबानी हे देखील आणि आता शाहरुख खान देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित। मुकेश अंबानी आणि शाहरुख खान इथे आपण पाहतोय की त्यांना देखील या सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलं होतं। तर शाहरुख खान आवर्जून या कार्यक्रमासाठी उपस्थित पधारते हुए यहाँ पर मुकेश अंबानी, अनंत अंबानी या कार्यक्रमासाठी इथे उपस्थित आहेत। मुकेश अंबानी यांचं संपूर्ण कुटुंब या सोहळ्यासाठी इथे उपस्थित आहे। शामिल हो रहे शाहरुख जैसा कि हमने शुरू में ही बताया था कि फिल्मी जगत बॉलीवुड मधल्या कलाकारांना या ठिकाणी निमंत्रित करण्यात आलेलं आहे। अंबानी के पुत्र अनंत अंबानी भी तर मुकेश अंबानी यांचं संपूर्ण कुटुंब समारोह का साक्षी बनने के लिए उपस्थित या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित आहेत। मुकेश अंबानी यांची कन्या आणि जावई हे देखील या सोहळ्यासाठी उपस्थित आहेत। शाहरुख खान त्याचबरोबर अक्षय कुमार या सोहळ्यामध्ये उपस्थित और प्रभावी सरकार के हाथ में देश का नेतृत्व सौंपने का। तर मुकेश अंबानी हे पुत्र अनंत अंबानी त्याचबरोबर आपल्या कुटुंबियांसह आता राष्ट्रपती भवनामध्ये दाखल झालेले आहेत। अभिनेता शाहरुख खान हा देखील या ठिकाणी पोहोचलेला आहे। विविध क्षेत्रातील मान्यवरांना नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलेलं आहे आणि एक एक मान्यवर आता या ठिकाणी दाखल होतोय। भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा हे देखील या राष्ट्रपती भवन परिसरामध्ये आता दाखल झालेले आहेत। तर थोड्याच वेळामध्ये आता या सोहळ्याला सुरुवात होते। अर्धा तास राहिलेला आहे या सोहळ्यासाठी आणि संपूर्ण राष्ट्रपती भवनाच्या परिसर हा असा पाहुण्यांनी फुलून गेलेला आहे। सर्व क्षेत्रामधल्या मान्यवरांना इथे निमंत्रित करण्यात आले। मुकेश अंबानी आणि त्यांचं कुटुंब या ठिकाणी आपण पाहतोय आवर्जून या शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित। तर पुढच्या काही वेळातच नरेंद्र मोदी यांचं देखील या ठिकाणी आगमन होणार आहे। त्याचबरोबर गौतम अदानी आपल्या कुटुंबियांसह या सोहळ्यामध्ये उपस्थित। राजनाथ सिंह यांचं देखील इथे आता आगमन झालेलं आहे। राजनाथ सिंह हे मोदी सरकारमधले आणखी एक फायब्रंट नेते आणि राजनाथ सिंह मागच्या सरकारमध्ये संरक्षण मंत्री होते। त्यावेळेला त्यांना कोणतं खातं दिलं जातं हे पाहणं खूप महत्वाचं असेल। मात्र भाजपमध्ये आणखी एक ज्येष्ठ नेते, हिंदीवर अत्यंत प्रभुत्व असलेले आणि संघाची विचारसरणी असलेले राजनाथ सिंह, कंगना रनौत हिचं देखील आगमन या ठिकाणी झालेलं आहे। मंडीमधून खासदार असलेले कंगना रनौत या सोहळ्यासाठी उपस्थित। बॉलिवूड अभिनेत्री आणि आता राजकारणामध्ये प्रवेश झालेली कंगना रनौत हे देखील या ठिकाणी पोहोचलेली आहे। तर राजनाथ सिंह हे आता राष्ट्रपती भवनाच्या व्यासपीठावर दाखल झालेले आहेत। अभिनेत्री कंगना रनौत ही मंडीमधून विजयी झालेली आहे आणि त्यानंतर आता ती या शपथविधी सोहळ्यासाठी राष्ट्रपती भवन परिसरामध्ये दाखल झाली आहे। आता कंगना रनौत यांचंही आगमन झालंय। खासदार असलेल्या मंडीमधून खासदार असलेल्या कंगना रनौत यांचंही या ठिकाणी आगमन। तर मोदी सरकारमधले मोठे नेते हर किसी का योगदान है आणि मोदी सरकारचं बॅकबोन असलेले सगळे नेते व्यासपीठावर आता उपस्थित। चंद्रबाबू नायडू हे देखील आता इथे पोहोचलेले आहेत। या सोहळ्यासाठी त्यांचं आगमन झालंय। ही थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। चंद्रबाबू नायडू यांचे 16 खासदार आहेत आणि